UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। राहुल गांधींची जीभ छाटू नये तर त्यांच्या जिभेला चटके द्यायला हवेत। शिवसेनेच्या संजय गायकवाडांनंतर भाजपच्या अनिल बोंडेंची जीभ घसरली। राहुल गांधींवर हल्ला करण्याचा कट परदेशात रचला जातोय, आजीसारखी अवस्था करू असं बोललं जातंय। हे हल्ल्याच्या कटाचाच भाग, संजय राऊतांचा गंभीर आरोप। अनिल बोंडेंचं मानसिक संतुलन बिघडलंय, राज्यात दंगली घडवण्यासाठी त्यांचं वक्तव्य। बोंडेंना फडणवीसच प्रवृत्त करत असल्याचा काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूरांचा आरोप। काँग्रेस नेते अजय माकन यांच्याकडून संजय गायकवाडांविरोधात वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी पोलिसात तक्रार। केंद्रीय मंत्री रवनीत बिट्टू, तरविंदर सिंह मारवा यांच्यासह अन्य दोघांविरोधात तक्रार दाखल। संजय गायकवाड रस्त्यावर लोकांना मारणारा गुंड, महाराष्ट्राच्या राजकारणाला यूपी बिहार सारखं करू नका। संजय गायकवाडांच्या राहुल गांधींवरील वक्तव्यावरून वर्षा गायकवाडांची टीका। अजित पवार गटाच्या आमदारांची आज देवगिरीवर बैठक। महायुतीतील राष्ट्रवादीच्या जागा वाटपावर चर्चा होणार, तर महामंडळ वाटपाच्या नाराजीवरही चर्चा होणार। महाविकास आघाडीत आजपासून सलग 3 दिवस जागा वाटपावर चर्चा होणार। काँग्रेस पक्षाचे नेते व्यस्त, मात्र काहीही झालं तरी चर्चा होणारच, संजय राऊतांची प्रतिक्रिया। गणपती बाप्पा आमचा स्ट्राईक रेट वरच ठेवतील, फडणवीसांकडून विश्वास व्यक्त। तर आम्ही सर्वसामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेतले, बाप्पांनी सर्वांच्या इच्छा पूर्ण कराव्यात, मुख्यमंत्र्यांची देवाकडे प्रार्थना। मुख्यमंत्री शिंदेंचा स्ट्राईक रेट मोदी शहांमुळे, शिंदेंनी वेगळा पक्ष काढून स्ट्राईक रेट दाखवावा, संजय राऊतांचं आव्हान। महायुतीत जागा वाटपावर समन्वयानं चर्चा सुरू, मुख्यमंत्री शिंदेंची माहिती। तर योजनेत खोडा घालणाऱ्यांना लाडक्या बहिणी जोडा दाखवतील, शिंदेंचा विरोधकांवर निशाणा। भाजपचा मुख्यमंत्री असेल तर देवेंद्र फडणवीसच होतील, गिरीश महाजनांचं विधान। तर मीच कॅप्टन असं म्हणणाऱ्या शिंदेंना आता भाजपनं डिसमिस केलंय, संजय राऊतांची टीका। लोकांना कामाची किंमत नाही याचा अनुभव लोकसभेवेळी आला, न सांगता काम केल्यास लोकांना किंमत राहत नाही, अजित पवारांकडून बारामतीकरांसमोर खंत व्यक्त। अजित पवारांकडून लाडक्या भावांच्या योजनेची जाहिरात, ट्विट, जशा बहिणी तसेच भाऊ या दादासाठी सगळेच लाडके, जाहिरातीत उल्लेख। रश्मी ठाकरेंनी राजकारणात कधीही रस घेतला नाही, कारण नसताना नाव घेणं योग्य नाही, महिला मुख्यमंत्रीपदाच्या प्रश्नावर किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया। आमच्या मागण्यांची अंमलबजावणी झालीच पाहिजे, अन्यथा मराठे 2024ला वाट लावणार, पाडापाडी झाली तर आमच्या नावाने बोंबलत बसू नका, मनोज तरांगेंचा इशारा। हैदराबाद गॅझेटसाठी तेलंगणा सरकारकडून डॉक्युमेंट्स मागवलेत, आश्वासन दिल्याप्रमाणे कार्यवाही करण्याच्या शिंदेंच्या सूचना, मंत्री शंभूराज देसाईंची माहिती। आरक्षण प्रश्नावरून माळशिरसमध्ये धनगर आंदोलकांकडून रास्ता रोको, शेळ्या मेंढ्या घेऊन पंढरपूर पुणे मार्गावर आंदोलन। गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाचं विसर्जन संपन्न, लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवर लोटला भाविकांचा जनसागर। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।